तू जास्त कोणाकडे कुठल्या मूर्तीकाराकडे तुझे स्केच? जास्त मी एका कारखान्यासोबत तर खूप मजा येईल तुम्हाला बघायला या आता अरुण दादाकडे किती स्केचेस आहेत तुझे तरी पण? तसं मोजलं नाही. आता मला सांग, तू पण आता विचार करते स्केचेसचा प्राइस किती जात असेल तरी पण? आले की कित्येक वर्ष मोठमोठी मंडळ पण आहे त्यांना मी अजून इम्पॉर्टंट असतो. आता अप्रोक्स तुझे किती स्केच बुक झालेत तरी? अप्रॉक्सिमेटली तसं तू मंडळांसाठी काय बोलशील, काय संदेश देशील पुढच्यासाठी? तुमच्यासाठी हेच सांगेन. आता मी आलो सिद्धस्मिताच्या कारखान्यात. ही जी पूर्ण झाली आहे थोडीशी मूर्ती ती दाखवतोय, पूर्ण ना दाखवतोय मी. ही बघा चेहरा बघा भाई, चेहरा बघा फक्त चेहरा. तर आता मी शिवाई आर्ट्स मध्ये आलोय. माझ्याजवळ दादा बसले. दादा कसा आहेस? मस्त आहेस ना? मी मस्त आहे एकदम. काय म्हणतो पहिला आगमन सोहळ्याबद्दल काय म्हणतो? शिवाई आर्टचा पहिला आगमन सोहळा आहे. तिकडे पण बुक केलं, पण ते लोक पण मला येऊन स्पेशली भेटले चेहऱ्यांसाठी याच्यासाठी. तर जे लोक ऑलरेडी खूप 2-3 वर्ष वाट बघून आले तर आले. यावेळेचा स्पेशल जॉब काय असणार? बघायला मिळेलच तुम्हाला अपडेट नेक्स्ट. ओके, मुंबईचा मोर्याबद्दल तुझं काय म्हणणं? तो चेहरा बॅलन्सिंग आहेत, नॉर्मल नाही गणपती आहेत. त्याच्यानंतर त्याच्या व्यतिरिक्त काही थोडेसे अॅनाटॉमी मध्ये वगैरे असतील किंवा काही वर्क त्याच्यावर बसवले असतील तर तेही गणपती तुम्हाला बघायला मिळतील. फक्त काही ओपनली गोष्टी आता बोलू शकत. शिवाय आर्ट्स हा मला वाटत नाही की कॉम्पिटिशन मध्ये तो आपला काहीतरी प्रेझेंट करतोय. हा बरोबर बोललास कुणाल तू नाही ऍक्च्युली. बरोबर. पण ऍटलीस्ट असं बोललं जाईल ना की तसं प्रथमेश शिवाई आर्ट्स एक फॉर्म आहे मुंबईला. मी सेकंडली बोलीन तर बऱ्यापैकी विशाल शिंदे जशी त्यांची कामं आहेत ना विशालला कुठपर्यंत जातात. मला फक्त एवढाच मेसेज द्यायचा आहे गणेश होती. आणखीन एक मेसेज देतो की नवरात्रीची बुकिंग सुरू झाली आहे आपली. देवी बद्दल काय म्हणशील? तुमचं मिसमॅच होतं. तुमच्या एक्सपेक्टेशन शिवाय मीच नाही कोणताच मूर्ती. दादा जय गणेश. त्याचं काम सुरू आहे आता. मित्रांनो, ट्रॉली आता महागणपतीच्या प्रांगणात जाते. बघा सर्वांनी मस्त फुल तयारी झाली. तयारी सुरू झाली. एक काम करे काम 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 सुरतचा विश्वराजाची मूर्ती आहे आणि त्यांचे अध्यक्ष हिरेन भाई. कैसे हो? एकदम बढ़िया. बडे हो ना? आज नमस्कार मित्रांनो, मी मुंबईचा कुणाल. आज मी आलो आहे परेड वर्कशॉप मध्ये. तुम्ही मला ज्या पहिल्या व्लॉगसाठी एवढं प्रेम दिलं त्याबद्दल मी खूप खूप सर्वांना धन्यवाद करतो. आता पुढचे व्लॉग खूप चांगले असणार आहेत. या व्लॉग मध्ये पुढे काय होणार आहे मला माहित नाही, पण मी सर्वांना चांगले अपडेट देण्याचा प्रयत्न करेन. आणि सर्वांनी माझ्या व्लॉगला नक्की सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक पण करा आणि प्रत्येक व्लॉग पूर्ण बघा. धन्यवाद. आता मी परेड वर्कशॉपच्या इथे आलो मित्रांनो. बघा टी शर्ट पण इकडे आहे. आता आपण आतमध्ये जाऊया, बघूया. आता आपण जाऊया ईश्वर आर्ट मध्ये, बघूया कशा मूर्ती आहेत छोट्या छोट्या. बघा किती छान मूर्ती आहेत, सुंदर. बाळ गणपती दिनोत्सव वाटतो बघा. हे बघा श्री सिद्धिविनायक, खूप सुंदर. लहान लहान मूर्त्या खूप आहेत, खूप सुंदर मूर्त्या आहेत. खाली ब्राह्मण गणपती आहे. हे बघा सर्वात लहान मूर्ती, खूप मस्त मूर्ती. ईश्वर आर्ट्स मध्ये खूप छान आहे. परेड वर्कशॉप मध्येच आहे. खूप सुंदर. हे बघा ही डिझाईनच एकदम वेगळी आहे. खूप सुंदर. डोळे बघा खूप मस्त आहेत. लालबागचा राजा मस्त वाटत. हे बघा कलर काम बघायचं.
मस्त आहे. खाली पण मूर्ती आहेत. खूप मस्त. ज्यांना मूर्त्या घ्यायच्या असतील या कॉन्टॅक्ट नंबर दिलाय, इथे तुम्ही संपर्क करू शकता. गंधराज मित्रांनो, मूर्त्या अपूर्ण असल्यामुळे मी काही मूर्त्या दाखवत नाहीये. आता मूर्त्या पूर्ण झाल्यावरती मी त्या सगळ्या मूर्त्या दाखवेल. ही ट्रॉली आहे पेटवाडीच्या महाराजाची ट्रॉली आहे, ती आलेली आहे. आणि ही आपल्या डोंगरीचा राजाची ट्रॉली आहे. 5च्याच वर्षी आम्ही नवीन ट्रॉली बनवली आहे. खूप मस्त ट्रॉली आहे, मजबूत ट्रॉली आहे. काम आता सुरू होणार आहे याच्यावरचा लवकरात लवकर, आपल्याला बघायला पण मिळेल मूर्ती. पेटवाडीच्या मोहऱ्याची ट्रॉली आहे. ह्याची पण बॅलन्सिंग असते गणपती. उभा गणपती असतो, बॅलन्सिंग असतो. मस्त बनवतो बाबा. सिद्धेश्वराची मूर्ती खूपच छान बनवतो. सगळ्यांची छान बनवतो असं नाहीये, पण बॅलन्सिंग बनवतो. आता आहे गोड गणपती. ही आहे गोड गणपतीची ट्रॉली, अखिल चंदनवाडी. काम तर आता सुरू होणार आहे. काय म्हणतोस? अच्छाच, ओके ओके. आपल्या मुंबईच्या सम्राटची ट्रॉली बघा, या सेक्शनला लावलेली आहे. कुणाल दादाच्या वर्कशॉपच्या बाजूलाच लावलेली आहे ट्रॉली. बाजूच्या ट्रॉलीचं काम सुरू आहे, पण ते मी दाखवू नाही शकत मित्रांनो. पण बघा ही ट्रॉली किती मजबूत आहे. ही नवीन ट्रॉली बनवली आहे मुंबईच्या सम्राटने या वेळेला. मुंबईचा गणराज, मुंबईच्या गणाची ट्रॉली बघा. ही जी मूर्ती आहे ही 2015 साली बनवलेली. कुणाल दादाने 2015 साली बनवलेली आहे. परत आता दादाकडे मूर्ती आलेली आहे, मंडळ पण आलेलं आहे या वेळेला. तर बघूया या वेळेला कोणता स्वरूप असणार आहे गणपतीचा. मला तर वाटतंय काहीतरी असेल, काही बॅलन्सिंगच असेल. हे जे मुंबईचं गणराज आणि मंडळ ते बॅलन्सिंगच घेतात जास्त करून. बघूया काय. आणि त्याच्या पाठी आहे 360 डिग्री ट्रॉली, म्हणजे आपल्या ओम तांडव सार्वजनिक उत्सव मंडळ. बघा ओम तांडव सार्वजनिक उत्सवाची मंडळाची आहे इथे. आणि इथेच बहुतेक बनेल मोठा गणपती. आणि दादाचं तिथे बघा ऑफिस पण आलाय दादाचं. याच ऑफिसमध्ये सगळ्या गोष्टी होणार आहेत. बुकिंग पासून सगळ्या गोष्टी, मीटिंग वगैरे. बघू या वेळेला, बघू काय होतं ते. दादाशी भेटेल तर बोलेल मी त्यांच्याशी. आता तर सध्या काम नाही सुरू आहे, काम लवकरात लवकर सुरू होणार आहे त्या ट्रॉल्यांचं. सगळ्यांनी स्टेटून राहा. ओम तांडव ची मूर्ती बघण्यासाठी पण खूप चांगली आणि खूप खास मूर्ती असणार आहे या वेळेला. आम्ही आलो राजूदादाच्या इथे मास्टर आर्ट मध्ये. आमच्या इथे आता मूर्तीचं काम सुरू आहे, ते तुम्हाला मी दाखवतो. काम सुरू आहे, फिनिशिंग. काय म्हणतोस, कधीपर्यंत होणार आहे? अच्छा अच्छा अच्छा, ओके. खूप सुंदर आहे. पोहेकर आर्ट्स मध्ये ना 8 फुटाची मूर्ती आहे. किती सुंदर मूर्ती बघा, खूप छान मूर्ती बघा. चेहरा बघा, चेहरा खूप सुंदर चेहरा. आता माझ्या बरोबर आहे विक्रांत. हाय, कसा आहेस? नमस्कार. जय गणेश. जय गणेश, जय गणेश. काय म्हणतोस? बस चालू आहे आता. बाप्पाचे दिवस जवळ येत चाललेत, तशी धगधग वाढत चालली आहे. कारण गणपतीचे शस्त्र वगैरे बनवायचे आहेत. एवढे स्केचेस माझ्याकडे आले, ते सगळे कलर करून त्यांना सगळ्यांना प्रोव्हाइड करायचे आहेत. अच्छा. असं एक एक दिवस जसं जात चाललंय तसं अशी धगधग वाढते. हा. आणि कुठे आपल्याला काम सगळी जबाबदारी असते ती टाइमआउट ठेवायला लागते. म्हणजे गणपतीचे आगमन आता सुरू होतील. हा एक शेवटचा
महिना जो थोडाफार फ्री असं म्हणजे फ्री टाइम भेटत. बरोबर. नेक्स्ट पुढच्या महिन्यात तर डेली नाईट सुरू 3-3, 4-4. आता मला हे सांग, तुझे स्केच तू जास्त कोणाकडे आहेत, कुठल्या मूर्तीकाराकडे तुझे स्केच? जास्त मी एका कारखान्यासोबत कोलॅबरेशन केलं यावर्षी हैदराबाद मध्ये पहिल्यांदा एवढ्या वर्षांनी. ते पण का मला त्यांच्यामध्ये एक पॅशन वाटला आणि जे मला असं वाटलं की माझे जे स्केचेस आहेत, जे काही कॉन्सेप्ट आहेत, त्यांना ते जस्टिस देऊ शकतात. अच्छा. तर त्या हिशोबाने वायू मित्र आर्ट्स म्हणून आहेत, त्यांच्याकडे मी कोलॅबरेशन केलंय. तर मी एक सर्टन ऑफ लाईक 30-40 का 50 स्केचेस मी दिलेले आहेत, प्रोव्हाइड केले. व्हेरी गुड. आणि ते सगळे माझे जाम म्हणजे असे कॉन्सेप्ट आहेत की तुम्ही विचार पण केला नसते. सगळे आपला हिंदू धर्म, आपल्या हिंदू स्क्रिप्चर्स म्हणून आहेत. तर खूप मजा येईल तुम्हाला बघायला. आता अरुण दादाकडे किती स्केचेस आहेत तुझे तरी पण? तसं मोजलं नाही, पण एक 20-25च्या वर असतील. अच्छा. आणि गणपती इथेच बनतात तुझे सगळे? हा, अरुण दादाकडे आहे, काही वेगवेगळे अजून मूर्तीकार आहेत त्यांच्याकडे आहे. अच्छा. हो. ओके. आता मला सांग, तू पण आता विचार करते स्केचेसचा प्राइस किती जात असेल तरी पण? डिपेंड करतं. कसं आहे की प्राइस फॅक्टर हा मेन गोष्ट नाही आपल्यासाठी, पण कसं आहे की तो काम डिलिव्हर करणे आणि बाप्पाचं मूर्ती एक आपण, माझा काय कॉन्सेप्ट असतो की आपले जेवढे हिंदूचे देवी देवतांचे जे स्टोरीज आहेत ते मला लोकांपर्यंत पोहोचवायचे. तर मला तसं टाईप मध्ये कोण मंडळ असा वाटला आणि खूप वेळ असं येतं की कोणाचा मंडळाकडे बजेट नसतो स्केचेस साठी वगैरे किंवा काय असतं, तर आपण पैशाचा फॅक्टर येत नाही तिथे. किती असं कितींदा असं झालं की कित्येक वर्ष मोठमोठी मंडळ पण आहेत, त्यांना मी अजूनपर्यंत फ्री मध्ये स्केचेस दिलेले आताही फ्री मध्ये दिलेले आहेत. आहेत. ते कसं आहे की त्या टाइम पासून जाम जुने मंडळ पण आहेत आणि आपले रिलेशन बनतात. रिलेशन बनतात. करेक्ट बोला. कधी आपल्याला टायमाला आपल्यासाठी धावून येतात, कधी काय. बरोबर. तर मग असं काही गोष्टी पैशांवरती नसते, तर एक रिलेशन मेंटेन ते पण इम्पॉर्टंट असतो. आता अप्रोक्स तुझे किती स्केच बुक झालेत? अप्रॉक्सिमेटली तसं बघायला गेलं की 78 असतील. 70 म्हणजे 70. हा, 70च्या पुढे अप्रॉक्सिमेटली. हा, आसपास पुढे असेल. ठीक आहे. तसं. आणि आता कोणाला स्केच हवे असते तर तू बनवून देऊ शकतोस ना? आता एकदम पीक टाइम आहे, कारण माझ्याकडे वेपन्सचा पण कारखाना असतो माझा मोठा गणपतीचे. जे बुक नाही झाले ते स्केच दाखवू शकतोस ना? टाकू शकतो, पण जे कलर मध्ये स्केचेस असतील ते कदाचित मुश्किल होईल मला देणं. अच्छा. हा, कारण आता वेपन्स माझ्याकडे वर्कर लोक कामं करत असतात, पण मी तेवढं स्केचेसला या मोमेंटला आता टाइम देऊ नाही शकत. मग आता तू मंडळासाठी काय बोलशील, काय संदेश देशील पुढच्यासाठी? हेच सांगेन की तुम्ही लवकर तयारी करा त्याची, आणि गणपती बाप्पाचं तुम्हाला कसं स्वरूप आणायचं आहे तुमच्या हिशोबाने त्याची लवकर मीटिंग घेऊन प्लॅनिंग करा. आणि मग जर तुम्हाला डिस्कस करायचं तुम्ही फोन करून कधी येऊ शकता आणि आपण भेटून बोलू शकतो. तुझ्या पेज बद्दल काय सांगते? तुझ्या पेजचं नाव सांग. माझं पेजचं नाव विक्रांत साळस्कर विकी असं आहे ऑफिशियल म्हणून. अच्छा. तर त्याच्यामध्ये माझे सगळं स्केचेस आहेत आतापर्यंत. म्हणजे विजय खातू ज्या टायमाला होते तेव्हापासून मी स्केचेस करतो आणि त्यांनी पण भरपूर काय मला शिकवले स्केचेस मध्ये, आणि त्यांचाच आपल्या आशीर्वादाने आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आपण पुढे जात चालतोय. ओके, चालेल. ठीक आहे. जय गणेश. जय गणेश. आता आम्ही आलो आहेत कुठे? सिद्धेश. दादाकडे, अरुण दादाकडे नाही गेलो कारण की थोडस दादा नाही आहेत. त्यांनी बोला आता नको या, नंतर या, थोडं कामामुळे. मग आपण जाऊया आतमध्ये. ठीक आहे, चला. आम्ही आलो सिद्धार्थ मित्राच्या कारखान्यात. ही जी पूर्ण झाली आहे थोडीशी मूर्ती ती दाखवतो, पूर्ण ना दाखवतो मी. ही बघा, चेहरा बघा भाई, चेहरा बघा, फक्त चेहरा बघा तुम्ही. काय चेहरा आहे, मस्त मातीकाम खूप सुंदर केलं सिद्धेशने, खूप चांगलं मातीकाम. ही दुसरी मूर्ती आहे त्याच्या बाजूची. पूर्ण मूर्ती न दाखवू शकत म्हणून मी या मूर्तीकडे आलो होता. बघा किती सुंदर आहे ना चेहरा, आणि यांचं काम खूप फास्ट चालू आहे मित्रांनो, खूप सुंदर, खूप मस्त. हा त्याच्यापेक्षा मोठा चेहरा आहे, खूप सुंदर. हा बघा ना किती छान काम केलं चेहऱ्यावरती, खूप मस्त वाटतं. हे बघा इथे पण काम चालू आहे. भाई क्या फिनिशिंग कर रहा है क्या? फिनिशिंग कर रहा. आता हात बघा किती मस्त सुट्टे हात आहे, एकदम खूप मस्त. चेहऱ्याची ठेवण बघा ना मित्रांनो, चेहरा बघा ना, 10, 12, 14 सगळ्या फूट मध्ये आहे चेहरा याच्याकडे.
हा भाऊ इथे काम करतोय पूर्ण फिनिशिंगचा बघा, खूप मस्त वाटतंय. हे बघा, ही यांची मेहनत आहे, खूप काम करावं लागतं अशा गोष्टी. हा पण एक चेहरा आहे, इथे पण फिनिशिंगचं काम सुरू आहे. खूप मस्त वाटतं चेहरा, मस्त आहे. ही ट्रॉली आहे दुसरी तिसरी गल्लीची बघा. हा पार्ट बघा, एवढा मोठा पार्ट आहे. म्हणजे यावेळेला दुसरी तिसरी गल्ली आहे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांचा गणपती खूप मोठा असणार आहे यावेळेला बघा. आणि 15 ऑगस्टला यांचा पहिला आगमन आहे मुंबईमधलं. हा एवढा मोठा आहे, यांनी बनवला एवढा मोठा पार्ट. म्हणजे मूर्ती पण किती मोठी असेल विचार करा, एवढे हाईटला जाणारी मूर्ती. पण काम सुरू आहे इथे. कुठला वर्ष कोणाचा वर्ष आहे माहित नाही, पण काम सुरू आहे बघा. हे बघा, खूप काम सुरू आहे. ही पण एक ट्रॉली आहे, माहित नाही कुठले, पण या साईडला पण आहे. बघूया, थोड्या दिवसात कळेल हा वर्कशॉप कोणाचा आहे ते. ताडदेवचा इच्छापूर्ती यावेळेला सिद्धेश मिश्रा आणि योगेश निकम बनवणार आहेत. बघूया किती सुंदर मूर्ती बनते. यांचं इथे बॅनर लावलाय, वर्ष 44 आहे. विक्रांत, कसं वाटलं तुला वर्कशॉपचं काम सुरू आहे तर? वर्कशॉपचं काम सुरू आहे आणि मूर्त्या बघून एवढे जाम क्रिएटिव्ह यावर्षी मूर्त्या दिसून येत आहेत. दुसरी तिसरीचा एवढा मोठा पार्ट बनवलाय, तुला काय वाटतं किती फीट पर्यंत जाईल? सगळ्यांचं आता लक्ष त्याकडे आहे. सिद्धेश मिसळ काय जादू करणार त्या मूर्तीमध्ये, हा. सगळ्याचं लक्ष लागून आहे. हा. बघू आता कसं काय, आणि बाप्पा कसा प्रकारे साथ देतो याचा मूर्तीच्या मागे. चला बघूया आपण पुढे. येस माती काम सुरू आहे. खेतवाडीचा राजाची ट्रॉली इथे आहे. खेतवाडीचा राजा ही ट्रॉली म्हणजे इथे आहे, म्हणजे इथेच बनणार आहे. बघूया किती भव्य दिव्य बनणार आहे. आणि के दादा बनवणार आहे मूर्ती. बॅकग्राऊंड बघा, किती सुंदर बॅकग्राऊंड बनवलंय. खूप मस्त बॅकग्राऊंड आहे. कलादेवतेमध्ये प्रभावाचं काम सुरू आहे बघा. मस्त. इथे पण काम सुरू आहे, मोराचं काम सुरू आहे कलाधिपतीमध्ये. खूप छान. आलो आहे निखिल खातूच्या वर्कशॉप मध्ये. ही ट्रॉली आहे फोर्टच्या राजाची बघा. पहिला गणपती आज निघणार आहे. काय म्हणतोस, कसं वाटलं तुला आतमध्ये बघून सगळं? आता डेलीच झालेलंच आहे, पण काय तुला एक्सपिरियन्स आला आता जे काम सुरू आहे? काम जरा आता काम लवकरात लवकर अजून स्पीड पकडायला लागेल. स्पीड पकडायला लागेल. ओके. कारण या प्रकारे चालू आहे आणि गणपती बाप्पा अगदी अजून जवळ येत चाललो. हा. जसं मला लगद होते तसं त्यांना पण होतं. ही ट्रॉली आहे माझगावचा मोर्या, यांची नवीन ब्रँड ट्रॉली आहे. या वर्षी लोकांनी बनवलेली आहे बघा. खूप सुंदर लिहिले आहे इथे, माझगावचा मोर्या. खूप सुंदर, मस्त सुरू आहे. निखिल खातोचे इथे मॅनेजमेंट खूप चांगलं आहे. खूप व्यवस्थित काम सुरू असतं इथे. ही ट्रॉली आहे धोबी तलावचा महाराजा. स्टँडिंग मूर्ती असते, बॅलेन्सिंग. यावेळी काहीतरी सरप्राईज असेल. पण एक ट्रॉली आहे, नाव माहित नाही, पण लवकरात लवकर आपल्यालाही समजेल. इथे पण काम सुरू आहे, खूप मस्त काम सुरू आहे. आता मी आलो आहे वेळे ब्रदर्स. ते लहान मूर्त्या आहेत, खूप कलाकृती मूर्ती आहेत. तुम्हाला दाखवतो, पूर्ण मूर्ती नाही दाखवतो, हे पहिले काम करतात तेच दाखवतो मी. हे सुंदर बनवतात बघा. याला किती वेळ लागतो मित्र एक मूर्तीला प्रॉपर फिनिशिंग? थोडा दिवस बाकी. थोडे दिवस जातात. मस्त. आता हे कुठलं काम सुरू आहे जे करतोयस? फिनिशिंगच काम. ओके. आता ही मूर्ती आहे आपली अखिल चंदनवाडी गोड गणपतीची मूर्ती आहे. ही सुंदर मूर्ती बघा, खूप छान. वेळे ब्रदर्स खूप अपग्रेडेशन मध्ये आहे या वेळेला, 5च्या वेळेपासून. पण आताही ही बॅलेन्सिंग मूर्ती आहे. ऑलरेडी धोतर आहे मित्रांनो, ठीक आहे. हिला आहे धोतर ऑलरेडी आहे, ठीक आहे. पीओपीचं धोतर आहे म्हणून मी या पद्धतीने काढतोय. किती सुंदर आहे बघा. बॅलेन्सिंग बघा, डमरूवरती आहे ही बघा. डमरूवरती गणपती असा आहे, किती मस्त आहे बघा. खूप सुंदर चेहरा बघा. अप्रतिम. वेळे ब्रदर्स मध्ये मातीच्या पण मूर्तीचं काम सुरू आहे बघा. किती मस्त काम सुरू आहे.
ही बघा, ही लहान मूर्ती किती सुंदर दिसते बघा, खूप छान. मातीच्या मूर्ती किती छान दिसते बघा. एकदा पेंटिंग झाल्यावरती खूप सुंदर दिसणार. ज्यांना मात्याच्या मूर्ती हव्या असतील ना, शाडूच्या मातीची मूर्ती, तुम्ही या लवकरात लवकर इथे बुकिंग करा. हे बघा किती सुंदर आहे. ज्यांना शाडूच्या मातीची रिक्वायरमेंट आहे, खूप सुंदर आहे. बुकिंग खूप फास्ट सुरू येते मातीच्या मूर्तीची, तुम्ही बघू शकता. बघा सगळ्या मूर्त्या झाकूनच ठेवलेल्या आहेत. खूप सुंदर, खूप सुंदर, खूप सुंदर वाटतं बघा. बाळ गणपती, बाळ गणपती खूप सुंदर वाटतंय. तिचं कलर काम झालेलं आहे, किती सुंदर वाटतंय. खूप छान वाटतं बघा. वेळे ब्रदर्स मध्ये टॉपच्या मूर्त्या द्याव्या मातीच्या, खूप सुंदर वाटतं. जशा दोन आहेत. हे जे सेक्शन आहे हे मातीचं मूर्तीचं आहे आणि हे जे सेक्शन आहे हे पीओपीच्या मूर्तीचं. इथे सगळ्या पीओपीच्या मूर्त्या असणार आहेत आतमध्ये. वेळे ब्रदरची ही मूर्ती आहे, ही पीओपीची आहे. कलर काम बघा, आखणी बघा, आखणी बघा, आखणी बघा, खूप सुंदर आहे बघा. ज्यांनाही बुकिंग करायचे असेल तर बुकिंग आता सुरू आहे, तुम्ही येऊ शकता. हा बहुतेक ब्राह्मण गणपती आहे. खूप सुंदर, खूप छान. लवकरात लवकर आपली आवडीची मूर्ती बुकिंग करा. पीओपी मध्ये पण आहे आणि इथे मातीमध्ये पण आहे. हे सगळ्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या आहेत. प्लास्टर मध्ये ज्यांना पाहिजे असेल याच्यामध्ये पीओपी मध्ये, सॉरी पीओपी मध्ये. ही पण छान आहे, लहान मूर्ती झाकून ठेवली. वेळे ब्रदर्स मध्ये खूप मूर्त्या पेंटिंग पण झाल्या आहेत मित्रांनो. तुम्ही इथे विजिट देऊ शकता. हा, विजिट पण देऊ शकता बघा, खूप सुंदर. ही मूर्ती पूर्ण नाही दाखवू शकत, शेषनागावरती आहे, पीओपी मध्ये. खूप सुंदर आहे मूर्ती. वेळे ब्रदर्स मध्ये या, खूप सुंदर सुंदर मूर्त्या आहेत. हे बघा इथे पण आहे लहान ब्राह्मण गणपती, खूप मस्त. संकुलमध्ये साई गणेश चित्रशाळा पण आहे. इथे पण मूर्त्या आहेत. अजून तर मूर्त्या येतच आहेत इथे, तरी पण या लोकांनी डिस्प्लेला इथे मूर्त्या लावल्यात बघा. खूप छान मूर्त्या आहेत डिस्प्लेला पण. स्वामी समर्थ, खूप सुंदर. छोटी मूर्ती, बैठी मूर्ती आहे ही पण. तर आता मी शिवाई आर्ट्स मध्ये आलोय. माझ्या जवळ दादा बसले. दादा कसा आहेस? मस्त आहेस ना? मी मस्त आहे एकदम. काय म्हणतो पहिला आगमन सोहळ्याबद्दल, काय म्हणतो? शिवाई आर्टचा पहिला आगमन सोहळा आहे. पहिला आगमन सोहळ्याबद्दल एवढंच बोलेन की एक्सायटेड आहे मी सुद्धा, आणि ऑलरेडी मूर्ती रेडी झाली म्हणून. इथून संगमनेरला जाते, थोडी बॅलन्सिंग आहे, थोडंसं टेन्शन आहेच. 13-14 फीट पर्यंत आहे आणि खूप लोक एक्सायटेड आहेत. तसं मी बोललेलो की आपला म्हणजे एक शिवाई आर्टची आयडेंटिटी, जसं सिग्नेचर फेस बोलतो आपण, तर पहिले ती आयडेंटिटी बाहेर पडेल. थोडंसं हे पण आहे की कसं असेल, काय असेल स्वरूप त्याचं. ऑलरेडी आपण बघितलं फेस कसे दिसतात, तर जेव्हा पूर्ण तो रेडी झालाय ना गणपती, त्याच्यानंतर स्वरूप कसं वाटतं बाहेर पडणार रेडी झाल्यानंतर, तर त्यासाठी मी एक्सायटेड आहे. लोक पण खूप एक्सायटेड आहेत, खूप छान वाटतंय. आणि बस बोली आता तुम्ही की नक्कीच या सगळ्यांनी आगमनाला. 19 जुलैला पहिलं आगमन असेल आपलं. आणि मला म्हणजे ऑलरेडी झालेत आपली, पण बोरिवली साईडला वगैरे, पण लालबाग परेल मधला मुंबई बोलतो आपण, तिथे पहिलंच आगमन होतं हे. पण हा या मंडळाची संपर्क कसा साधता आला तुला? ऍक्च्युली ते लोक आय थिंक 1-2 वर्ष झालं बघतात व्हिडिओ वगैरे आपला. अशी बरीचशी मंडळ आहेत की ज्यांना आपल्याबरोबर काम करायचं आहे. स्पेशली काही लोक मला भेटायला आले आहेत ज्यांनी मूर्ती दुसरीकडे पण बुक केलं, पण ते लोक पण मला येऊन स्पेशली भेटले चेहऱ्यांसाठी, याच्यासाठी. तर जे लोक ऑलरेडी खूप 2-3 वर्ष वाट बघून आलेत, तर त्यांच्यासाठी काहीतरी चांगलं करणं गरजेचं होतं. आणि त्यांचं हे 50 वर्ष आहे, त्यांना थोडंसं स्पेशलिस्ट काम होतं. तर आपण म्हणजे ठीक आहे, अवश्य करून देऊ त्यांना. पण एवढा लवकर
म्हणजे हे कसं म्हणजे झालं ह्यांचं नक्की एवढ्या लवकर घेऊन जायचं? ऍक्च्युली लांब आहे मूर्ती आणि संगमनेर बोलल्यावरती नाशिक ऍटलिस्ट एक 250-300 किलोमीटर असेल. हम्म. आणि आता नेण्याचा त्यांचा हाच मोटिव्ह होता की तिकडे डेकोरेशन त्यांचं, त्याच्यानंतर समजा एवढ्या लांब मूर्ती नेते तर नो डाऊट की बॅलन्सिंग आहे, तर त्याच्यात काही 19-20 झालं कारण होणं स्वाभाविक आहे. कारण काय असतं की जेव्हा स्टँडिंग गणपती नेतो आपण किंवा त्याच्यामध्ये कुठे क्रॅक आली काय आली तर आपण तिथे फुलफिल करू जर काय झालं तर. देव न करू असं काय व्हावं, पण जिथे वेळ मर्यादा कमी आहे, टायमिंग कमी आहे, तर असं काय झालं तर आपण तिथे जाऊ, त्यांना आता या टायमिंग मध्ये करून देऊ. एक पुढच्या लेवलला थोडा टाइम गेला की मग त्याच्यामध्ये आपण त्या गोष्टी मॅनेज नाही करू शकतो. आता हे झालं तुझं पहिलं आगमन सोहळ्याबद्दल. आता तुझं वर्कशॉपचं काय अपडेट आहे, कसं काम सुरू आहे? हाय स्पीडला लाईनअप चालू आहेत, मंडळाचे पार्ट ट्रॉलीज येत आहेत आणि त्याच्यावरती वर्किंग चालू आहेत. ज्यांचे येत आहेत तसे तसे आपण गणपती स्टार्टअप केलेत. कास्टिंग वगैरे ऑलरेडी झाले आणि बुकिंग अजून थोडीफार एक बोलतात नाही 10% बुकिंग राहिली आहे. की जसं मी यावर्षी गणपती खूप स्पेशली बनवतोच आहे तर त्याच्यामध्ये मंडळ पण खूप लिमिटेड चॉईस करून घेतोय. तर त्याच्यासाठी अजून 10% बुकिंग आहे, ती या संडेला क्लोज होईल मे बी. आणि लाईनअप तर चालू आहे कामाचं ऑलमोस्ट. आता बऱ्यापैकी काम एक 30-40% वरती आलंय. यावेळेचा स्पेशल जॉब काय असणार? बॅलन्सिंग असणारच. एक आपलं सगळ्यात पहिला मोठ्या चेहऱ्यामध्ये एक पिलवेचा महाराजा काढतो आपण. त्याच्यानंतर मुंबईचा मोरे ऑलवेज आपला एव्हरी टाइम असतो. त्याच्यानंतर कामाठीपुराचा महागणपती आहे आणि असे राजावाडीचा गणपती आहे. बरेच असे विघ्नहर्ता वगैरे आहेत. बाहेरची मंडळ पण आहेत, भिवंडी, कल्याण, विक्रोळी, अंधेरी, त्याच्यानंतर चेंबूर, असे बरेचसे विभागातले आम्ही पहिले गणपती आपल्याकडे आलेत आणि घ्यावी बघायला मिळेलच तुम्हाला अपडेट नेक्स्ट. ओके, मुंबईच्या मोऱ्याबद्दल तुझं काय म्हणणं? तो चेहरा असेल की वेगळा असेल? मुंबईच्या मोऱ्याची तीच आयडेंटिटी राहणार. बरेच जणांना वाटतं मुंबईच्या पुऱ्या नवीन चेहरा घेईल, तर नाही. ते लोकांची एक जी आयडेंटिटी ठरले ना, ज्या ह्याच्यात मी पहिल्यांदा तो मुंबईचा मोर्या बनवलेला फेस, तोच फेस तो घेणार आहेत आणि त्याच फेस वरती त्यांचं कंटिन्यू ठेवणार आहे. शिवाय आर्ट्सने या वेळेला जे काम केले फेसिंग मध्ये, त्यामध्ये तो किती % देण्याचा प्रयत्न करणार आहे? ज्या पद्धतीने ते कलरिंग होतं आणि ते आखणी होती. ऑफकोर्स 100% असणार, कारण आपण जसं प्रेझेंट केलं ना तसंच आपण देतो. त्याच्यावरती आधी काम करूनच आपण चेहरे फायनल पुढे केले होते. त्यामुळे 100% ट्राय नाही, आपण करणारच आहोत तसेच सिमिलर करायला. शिवाय आर्ट्स हा बॅलन्सिंग मध्ये आता किती फोकस करतोय अॅनाटॉमी मध्ये? माझं बॅलन्सिंग बघायला गेलं तर मी ऑल ओव्हर सगळे गणपती बनवतोय, फक्त बॅलन्सिंग वरती फोकस नाहीये. जसं की सिंहासन असो, उभा गणपती नॉर्मल असो, बॅलन्सिंग असो. मग बॅलन्सिंग बोलल्यावरती सगळ्यात पहिले तर सिंगल रॉडवर गणपती उभा करणं आणि तो बाहेर काढणं, तर तो सुद्धा टास्क असतो. दरवर्षी माझे 1-2 गणपती असतात तसे. तर बॅलन्सिंग आहेत, नॉर्मल नाही गणपती आहेत. त्याच्यानंतर त्याच्या व्यतिरिक्त काही थोडेसे अॅनाटॉमी मध्ये वगैरे असतील किंवा काही वर्क कशावर बसवले असतील, तेही गणपती तुम्हाला बघायला मिळतील. फक्त काही ओपनली गोष्टी आता बोलू शकत नाहीत कारण काही कॉम्प्रिहेन्शियल गोष्टी असतात. आता शिवाय आर्ट्स बोललं तर धोत्रामध्ये पण आहे, ते स्वतःचं कलरिंग युज करतो, त्याबद्दल काय म्हणशील तू? मंडळांना तू कशा पद्धतीने ते प्रेझेंट करतोस? धोतर आता कसं माझी स्वतःची टीम आहेत, मुलं आहेत, जी माझ्याकडे बरेचसे मुलं शिकले वर्षभर. मी त्याचप्रमाणे त्या मुलांनाही त्याच्यामध्ये संधी देतो. त्याच्यानंतर माझी एक टीम आहे प्रॉपर. म्हणजे जसं गणपतीची मूर्ती बनते ना तसं त्याचं कॉस्ट्युम वरती माझं तेवढंच लक्ष असतं. अच्छा, शिवाय आर्ट्स हा मला वाटत नाही की कॉम्पिटिशन मध्ये तो आपला काहीतरी प्रेझेंट करतोय. हा बरोबर बोललास कुणाल तू, की शिवाय आर्ट्स आतापर्यंत कोणाला कॉम्पिटिटर म्हणून किंवा कुणाशी कॉम्पिटिशन खेळलो नाही. कारण काय आहे ना, मी मागे पण बोललो होतो की मी देव घडवतो, मला त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन नाही करायचं. हा, प्रत्येकाला आवड असते ना की आपलं काम अजून चांगलं कसं करता येईल, आपल्या कामामध्ये आपण अजून थोडंसं मास्टर कसं बनवू तो प्रयत्न करतो. त्यामुळे मला नाही वाटत मी कोणाशी कॉम्पिटिशन घेतो किंवा कोणाला कॉम्पिटिटर म्हणून बघतोय. माझ्याबरोबर करणारे सर्व मूर्तिकार माझे मित्र बांधवच आहेत आणि मी त्यांना त्याच नजरेने बघतो. तर मला कोणाची कॉम्पिटिशन घ्यायची इच्छा पण नव्हती, ना कधी मी करतोय ना कधी करणार. मी माझा देव घडवायचं तर मला देवच घडवायचं. आता शिवाय आर्टचं विजन काय असणार पुढचं? नेक्स्ट विजन हेच असेल की आता जसं आपण यावर्षी सिग्नेचर फेस केलं तरी त्याच्यानंतर अजून थोडंसं काही अपडेट करता येईल आणि एक वेगळ्या लेवलला नेऊन ठेवायचं आहे मला, की जसं इतर ब्रँड मार्केटमध्ये आहेत, म्हणजे जशी नाव तर शिवाई आर्ट्स ऑलरेडी एक ब्रँड झालेलाच आहे, त्याच्याबद्दल मी काय बोलायलाच नको. पण अजून एक विजन आहे माझं की एक जेव्हा नाव निघेल ना मुंबईमध्ये, की जेव्हा खातू सरांचं नाव निघतं, मी त्यांच्या लेवलला पोहोचू शकत नाही ऍक्च्युली, बरोबर, पण
ऍटलीस्ट असं बोललं जाईल ना की तसं प्रथमेश शिवाई आर्ट्स एक फॉर्म आहे मुंबईला की त्याच्यामधून आपल्याला ह्या मूर्त्या मिळतात. शिवाय आर्ट्स फक्त हा आपलं एक प्रोडक्टिव्हिटी कम्प्लीट करतं असं तर मला वाटत आहे. तो आपल्याच याच्यावरती काम करतो. आपल्या त्याच्या म्हणजे माझं विजन स्वतःच असतं, माझं काम करण्याची कल्पकता स्वतःची आहे आणि मोठी पण मी स्वतःच घेतो. इन्स्पायरेशन बट ऑब्विस आहे की मी खातू सर बोलीन पहिल्यांपासून ज्या पद्धतीने त्यांनीही कामं केल्यात, बॅलन्सिंग केलेत, देता घेता केल्यात, प्रोडक्शन कामं केल्यात, तर ते विजन बघूनच आम्ही पुढे आलोय. आणि सेकंडली बोलीन तर बऱ्यापैकी विशाल शिंदे जशी त्यांची कामं आहेत ना, विशाल शिंदेची छोट्या मूर्त्यांमध्ये त्याची कामं मला खूप पहिल्यापासून भावतात. माझा खूप चांगला मित्र आहे. म्हणजे बारीक मध्ये बोलाल तर विशाल शिंदे आणि मोठ्यांमध्ये बोलाल तर आपले खातू सर. आता तू 2026च्या गणेशोत्सवाला कसं बघतोय, ज्या पद्धतीने तू प्रेझेंटेशन केलंस? 2026चा गणेश उत्सव आहे ना, म्हणजे आता जशी गणेश उत्सवाची रूपरेषा आहे ना खूप वाढत गेले आणि लोकांचे एक्सपेक्टेशन खूप जास्त झाल्यात. म्हणजे एक लहान मुलं आहे ना, 5-6 वर्षाची मुलं पण येऊन इथे मला दादा तुझे आम्ही व्हिडिओ बघितले, तुला बघतो हे जेव्हा बोलतात ना तेव्हा आपल्याला कळतं की आपण लोकांच्या किती पर्यंत पोहोचलोय आणि गणेश उत्सव आपला कुठपर्यंत जातोय. मला फक्त एवढाच मेसेज द्यायचा आहे गणेश उत्सवातून की आपण जेव्हा गणेश उत्सव करतोय ना तेव्हा कोणीतरी चुकीच्या गोष्टी करतात, तर त्या चुकीच्या गोष्टींवरती ना तुम्ही तुमच्या स्वतःच्या व्हिडिओ बनवून आपल्या गणेश उत्सवाला गालबोट लागेल ना, हे प्रकार नका करू. मला एवढंच, कारण आपण एक गणेश उत्सव आता एक मोठ्या लेवलला नेऊन ठेवतोय, अजून पुढे जाईल आणि त्याच्यातून चांगलेच संदेश जाऊ दे, अख्ख्या जगभरात प्रसिद्ध होते गणेश उत्सव. ऑलरेडी आहे पण अजून होऊ देत. आणि त्याच्यासाठी आपल्याच लोकांवरती टीका करणं बंद करा, काहीतरी छान प्रेझेंट करा गणेश उत्सवाबद्दल. कोणी आज हात ठेवलाय, पाय ठेवलाय, मान ठेवलाय ह्याच्यावर व्हिडिओ बनवण्यापेक्षा आपला गणेश उत्सव 7 समुद्रापर्यंत कसं जाईल, आम्ही कामं कशी करतो, कशा प्रकारे करतो, आमची फॅमिली किती इन्व्हॉल्ड आहे, किती 3 महिने आम्ही काम करताना त्याच्यामध्ये पूर्ण एफर्ट्स टाकतो, ह्या सगळ्या गोष्टी प्रेझेंट करा. लोकांना त्या बघायला खूप आवडते. ओके, ठीक आहे. आता जॉईनिंगची कामं कशी सुरू झालेली आहेत आता? जॉईनिंग चालू झालेत आपल्या. आय थिंक आता 3-4 गणपती लाईनअपला आहेत. अच्छा, आता तू जसं बोलतोय की 10% बाकी आहेत बुकिंगसाठी, तू आता एक काय बोलशील, छोटा मेसेज काय देशील? मी सांगेन की ज्यांना जे बरेचसे लोक येऊन गेलेत विचारून, त्यांनी वाट नका बघत बसू की अजून पुढचा आठवडा जाईल. तर तुम्हाला जर ते नवीन चेहरे यावर्षी घेऊन जायचे आहेत पप्पाला यावर्षी तुमच्या मंडळात, तर नक्कीच लवकर या ह्या संडे पर्यंत, की जेणेकरून तुम्हाला मिळतील, जो येईल त्याला मिळतील. आणि बुकिंग बंद झाल्यानंतर काय करू शकत नाही. आणि लवकरच मी आणखीन एक मेसेज देतो की नवरात्रीची बुकिंग सुरू झाली आहे आपली. देवीबद्दल काय म्हणशील? नवरात्रीची बुकिंग सुरू झाली आणि बरीचशी लोक आहेत ना, बरेचसे मंडळ तुमचे एक्सपेक्टेशन खूप हायर लेवलला असतात आणि तुम्ही या सगळ्या गोष्टी प्री प्लॅन करा. म्हणजे आता गणेश उत्सव बुकिंग संपली आहे ना, तर तुम्ही येऊन मंडळाने भेटणं, काय करायचंय, कसं करायचंय. तुम्ही लोक काय करता, गणपती विसर्जन झाल्यानंतर तुम्ही मंडळ भेटायला येतात आणि मग तुमचे एक्सपेक्ट असे प्रभाव पाहिजे, अशा प्रकारे देवी पाहिजे, अशी पाहिजे, बॅलन्सिंग पाहिजे. मग त्यावरती काम करण्यासाठी ना एक वेळ पाहिजे असतो आणि मग तो वेळ मिळत नाही आणि कुठेतरी काम तुमचं मिसमॅच होतं. तुमच्या एक्सपेक्टेशन शिवाय मीच नाही, कोणताच मूर्तिकार तुम्हाला देऊ शकत नाही. राहिलेल्या 15 दिवसामध्ये देवीचं काम उरकणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. म्हणजे तू हे म्हणतो कॉन्सेप्ट वाले, ते कॉन्सेप्ट वाल्याने आतापासून देवीची बुकिंग चालू करा. ह्या वर्षी सुद्धा आपल्या देवीच्या बुकिंग खूप फास्टली होतील आणि बुकिंग बंद होईल. मग गेल्या वर्षी जसं झालं की मला थांबवावं लागलं, मग त्याच्यानंतर लोक बोलले की तुम्ही घेत नाही, तुम्ही असंच करता तसंच करता. जेवढं मला काम होणार ना माझ्याच्याने मी तेवढ्याच देवीच्या मूर्ती बुकिंग घेतो. तर वाट नका बघत बसू की तुम्ही देवी येईपर्यंत किंवा गणपती विसर्जन नंतर देवी बुकिंग लागेल, कदाचित तोपर्यंत बुकिंग बंद होईल. ठीक आहे, धन्यवाद आहे तुझ्या टाइमसाठी आणि तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. गणपती बाप्पा मोरया. आता मी आलो आहे पेशवार. चला मग बघूया कशा मूर्ती बघा मित्रांनो, किती सुंदर आहे. ची पूर्ण सर्वात मोठी मूर्ती आहे यंदाची. मी खालची गोष्ट दाखवू नाही शकत काय आहे ते, तो वरचीच मूर्ती दाखवतो. सोंड बघा किती छान आहे, पूर्ण प्रोफेशन एकदम पद्धतीने बनवलेलं आहे. परफेक्शन बघा किती सुंदर वाटतंय, मस्त वाटतंय. इथे काम सुरू आहे. कागदी मूर्तीमध्ये भरपूर काम असतं मित्रांनो. बघा ही पण एक मूर्ती छान आहे. पेशवा खूप छान काम करतोय, करतच यावेळेला अजूनच चांगलं त्यांनी ऑपरेशन केलंय. मस्त बनवलं. इथं बुकिंग सुरू आहे पेशवा मध्ये. फ्लाइंग मूर्ती आहे, खालचं नाही दाखवू शकत मित्रांनो. किती सुंदर आहे, लहान मूर्ती.
गणपती सिटिंग खूप छान आहे, पण मी खालचं दाखवू नाही शकत. खूप सुंदर सिटिंग आहे बघा, मस्त आहे, खूप सुंदर आहे. हे बघा पेपर टिश्यूचे गणपती असे बनवते, सगळ्या गोष्टी असतात बनवताना, सगळ्या गोष्टी. ती स्टँडिंग आहे मित्रांनो, स्टँडिंग मूर्ती आहे, खूप सुंदर आहे. खूप छान आहे. या ऍटलीस्ट असेल 15 फूटची गणपती हा, मस्त आहे. ते बसते दादा. जय गणेश. म्हणजे इकडचे बघा कामं खूप फास्ट सुरू आहे, खूप फास्ट सुरू आहे ते कामं. मी दुसऱ्या गोष्टी दाखवू नाही शकत, जे काम करतात तेच दाखवतोय. खूप छान काम सुरू आहे बघा. पहिल्यांदा दादा आले आहेत गणेश मध्ये, काम सुरू आहे, खूप मस्त काम सुरू आहे. इथे पण बघा काम सुरू आहे, चेहरा बनवतात मस्त. मित्रांनो आता मी आलो आहे काळा चौकीला. काळा चौकीचा महागणपतीचा पाद्यपूजन आहे. तर बघूया आपण पुढची सगळ्या गोष्टी पाद्यपूजनाबद्दल. चला. काळा चौकीचा सार्वजनिक उत्सव मंडळ म्हणजे महागणपती, काळा चौकीचा महागणपती तयारी खूप जोरात सुरू आहे ना. मंडळाचे कार्यकर्ते कामाला लागले, काम चालू आहे. श्रीनाथ दादा पण आहेत, पूर्ण टीम आहे. काम खूप जोरात सुरू आहे. श्रीनाथ दादा जय गणेश. कसं काम सुरू आहे दादा? चालू आहे ना? सगळे मंडळी जोरात काम सुरू आहे. हा आतमध्ये आधी तुला तर खूप खूप अभिनंदन, तुला त्या परत अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल. काय म्हणतो, किती रिस्पॉन्सिबिलिटी अजून वाढली आहेत, अपेक्षा किती वाढल्या आहेत? असं काय नाही, मंडळ सांभाळायचं सर्वांच्या आपल्यावर अपेक्षा आणि काही प्रेम असतात की बाबा आपल्या हातात दिलाय त्यांनी कुठून दिलेलं चांगलं आपल्या हातून घडावं हीच अच्छा अच्छा. सर्वांची अपेक्षा असते. तर देवाच्या कृपेने सगळं चांगलं होतं. आता ज्या पद्धतीने पाद्यपूजनाची तयारी सुरू आहे, सगळे एकत्र आहेत, काय म्हणशील या जोशाबद्दल? नाही, ते लालबाग पर्वाचं ते तो एक हेच आहे की बाबा कोणताही उत्सव कार्यक्रम आपण करतो तो जोशानेच करतो आणि आपली पोरं तेवढी उत्सुक असतात प्रत्येक गोष्ट. मित्रांनो इथे महागणपती ट्रॉलीस असते बघा, फुल काम सुरू आहे यंदाच्या महागणपतीचं. काळा चौकीचा महागणपती. हे मंडळाची पोरं इथे थोड्याच वेळात आता प्रस्थान होणार आहे पाठपूजनासाठी आणि रात्री 9च्या नंतर ही ट्रॉली परळ वर्कशॉप साठी प्रस्थान होणार आहे. मित्रांनो ट्रॉली आता महागणपतीच्या प्रांगणात जाते बघा सर्वांनी. मस्त फुल तयारी झाली, तयारी सुरू झाली. चला 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 आता प्रस्थान होते. भरपूर जण ट्रॉली शोधत होते, कोणाला भेटत नव्हती आणि या जागेवरती ट्रॉली सजवली आहे लोकांनी. आता प्रस्थान होते आपल्या काळा चौकी विभागामध्ये. काय ट्रॉली निघते बघा. एक काम करे, काम 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 काम
बोल 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 काय म्हणतोयस? काय म्हणतोस? बोल बोल बोल. राडा होणार, पोरं नाही ऐकणार. तुम्ही आता ट्रॉली बघितलं असेल काळा चौकीच्या महाराजाची आलेली. आता मी आलो आहे स्टुडिओ विजयार खातो. चला आतमध्ये जाऊया. हा रस्ता आहे. स्टुडिओ विजयार खातोचा जे रेशमाताईंचा कारखाना या साईडला, तिथे आधी बागवांचा होता. आतमध्ये जाऊन बघूया. इथे सुरतचा विश्वराजाची मूर्ती आहे आणि त्यांचे अध्यक्ष हिरेन भाई. कैसे हो? एकदम बढ़िया. बड़े हो ना? आज इधर किधर आज भाई? बस गणपति देखने आए थे. काम चल रहा था. अच्छा अच्छा, क्या बताना चाहोगे 2026 के विश्व राजा के बारे में? 2026 का विश्व राजा का आगमन है 2 अगस्त को लालबाग परेड पे. लालबाग परेड से. अच्छा, लास्ट टाइम आपकी खड़ी मूर्ति थी, इस टाइम कुछ अलग कॉन्सेप्ट लग रहा है. हाँ, लास्ट टाइम अपना सिग्नेचर फेस है जो स्टूडियो का, हाँ इसको अपने Okay. ये साल टाई कुछ रेशमा ताई उनकी तरफ से कुछ सरप्राइज दे रहे हैं उनको मंडल में. अच्छा, मंडल को. ओके, और क्या बताना चाहोगे आगमन के बारे में? किस तरह से जल्लोष में आगमन होने वाला है? आगमन जो हर साल पारंपरिक हमारा आगमन होता है उस तरह ही है. अच्छा, उस तरह होने वाला है. और रेशमा ताई जो काम कर रही है और आपको जैसे मूर्ति दी रही है सिग्नेचर पे, उसके बारे में आप क्या बोलने चाहोगे? रेशमा ताई मतलब हमारा और रेशमा ताई मतलब स्टूडियो का फैमिली जैसा बॉन्डिंग है. वो हर साल हमको कुछ नया और नया कॉन्सेप्ट देते हैं. अच्छा अच्छा अच्छा, ओके. तो 2026 के लिए आपके मंडल को मेरे तरफ से बहुत बहुत शुभकामनाएं. गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, आता मी चिंचपोकळ्या चिंतामणीच्या इथे आलोय. हे ट्रॉली पण ठेवली आहे. 5 वर्ष चिंतामणी बघा, आणि देवीचा पण फोटो आहे. यांची नवीन ट्रॉली आहे 1 नंबरची. अजून काहीच नाही अपडेट आहे इथे. थोड्या दिवसात आता येत्या 25 तारखेला भव्य दिव्य असा पाठपूजन सोहळा आहे आपला चिंतामणीचा. खूप धमाल होणार आहे. सर्वांनी नक्की या. पूर्ण ते क्राऊड होणार आहे 25 तारखेला. चला मित्रांनो, आता मी आलोय बकरी अड्डा. रेशमाताई इकडे गेलेलो होतो पण रेशमाताई नव्हता. विश्वराजचे अध्यक्ष होते, त्यांच्याशी बोललो, 2 मिनिटं बोललो. त्यांनी जे बोलले ते तुम्ही ऐकलं तर असणार. येत्या 2 ऑगस्टला खूप मोठा आगमन सोहळा होणार आहे. आता मी आलो आहे सतीदादाच्या इथे. चला आपण जाऊया पुढे. आता मी आलो आहे सतीदादाच्या कार्यशाळेमध्ये. हे बघा, मॉली आलेले तिथे. इथे पण आहे. दादा काम सुरू झालाय. चालू केलेला आहे त्यांच्या आशीर्वादाने. अच्छा, तुमची टीम दाखवतो. काय भाई, कसं काम चालू आहे? मस्त काम चालू आहे ना. जॉईनिंग कधीपासून मग आता? सगळ्या ट्रॉल्या येणार आहेत. हा, सगळ्यांना टायमिंग दिलं येत्या रविवारी की तुमचे पाठ असेल काय असेल ते येत्या रविवार पर्यंत घेऊन या. त्याच्यानंतर त्यांना डेट वाईज तिथे लावले जातील. अच्छा. आणि काम आपलं चालू आहे. यावेळेचं तुम्ही काय ते चांगला एक फेस कधी लॉन्च होणार आहे तो? होणार त्याच्यासाठी जरा थांबलोय. ते मंडळ वाट बघतोय मी. काय तुम्ही असं पण कुणाला देणार नाही मी. फायदेकरांना नाही देणार, पण देणार तर चांगल्या लोकांनाच देणार. अच्छा, एकदम ब्रँड. अच्छा 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 अच्छा. मग यावेळेचं काय एकदम स्पेशल असणार आहे? स्पेशल तर आपल्या गजमुख आर्टचे सगळे बहुतेक गणपती स्पेशलच असतात. कधी कॉपीराईट नसतात, कधी कुठल्या दुसऱ्या मूर्तीकारांच्या वगैरे कुठल्या कॉपीराईट आपण घेत नाही. केलं तर नवीनच देणार. अच्छा. आणि प्रत्येक मंडळ हा नवीन रूपातच साकारणार. अच्छा, ते 7 बंगल्याचा कुठला तो गणपती आहे? 7 बंगला नाही, 4 बंगला. सॉरी, 4 बंगला. 4 बंगलाचा गणपती तुमचा. नक्कीच त्याचं पण मोठं या टायमाला
आणि तुम्हाला ते यावं लागणार त्याच्या हा प्रोसिजरसाठी, हा मीडियासाठी. हम्म. नक्कीच मी तुम्हाला बोलवणार. हम्म. नक्कीच आपण प्रसिद्धी करूया. अच्छा आणि ऍक्च्युअल प्रसिद्धच आहे मंडळ. हो, हो, हो. त्याला वर्ल्ड लेवलला आपल्याला न्यायचं आहे. अच्छा. पण ते तुम्ही एकदम खूपच तो वेगळा केलेला पाचच्या वर्षी, त्याबद्दल काय सांगणार? त्याचा गणपती हा दरवेळेला कन्सेप्ट वेगळा असतो, धार्मिक असतो, हम्म. श्रीकृष्ण विषयावरती असतो. हा. आणि तो नक्कीच ह्या वर्षी पण असाच चांगला कन्सेप्ट आपण मार्केटमध्ये अच्छा अच्छा, म्हणजे या वेळेला नवीन कॉन्सेप्ट आहे. नवीन कन्सेप्ट ओके, काहीतरी वेगळं. आणि वेगळं. हम्म. आणि जागेवरती तर तुम्हाला जाऊन अजूनच त्याचं भव्य दिव्य अच्छा. बघायला भेटणार. आणि कुंभारवाडीचा सुख करता कुंभारवाडीचं सुख करता दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा एक म्हणजे तुम्ही जर विचार केला तर हसरा. हसरा आणि नाविन्य प्रभाव वगैरे हम्म. सगळं कन्सेप्टच त्याचं नवीन आहे. हा. ज्याप्रमाणे चिंतामणी वगैरे असे मोठे मान्यवर गणपती येतात त्याचप्रमाणे हा पण आमच्यासाठी एक मोठा गणपती आहे. हा. तो पण त्याच उद्देशाने मार्केटमध्ये येणार आहे आणि त्याच रूपरेखामध्ये. या वेळेला किती गणपती आहेत बाहेरचे? बाहेरचे जवळजवळ 4 ते 5 गणपती आहेत. जास्त मी बाहेरचे घेतलेले नाहीत. हम्म. फक्त या टायमाला मोजकेच गणपती करणार आहेत हम्म. आणि ते पण डिसेंट. अच्छा, डिसेंट गणपती. हा. आणि 2026 मध्ये असं काय बॅलन्सिंग काय बघायला मिळणार आहे का नाही करणार प्रेक्षकांना? करणार करणार आहे. गजमुख आर्ट नेहमी बॅलन्सिंगच रूप देत आलंय हा. आणि प्रत्येकाला एक नाविन्यच रूप देणार हम्म. हे गजमुख आर्टचं ध्येय आहे. आता बुकिंगचा प्रोसिजर कसा सुरू आहे? आता पण सुरू आहे? तर आता स्टॉप केलेलं आहे मी. अच्छा, स्टॉप केलेलंच आहे. आता मोजके जर आले तर आपला पुढचा मंडप अजून साकारतोय आपण. तो पुढे तुमचाच मंडप चालू आहे का? तो पण ओके. चालू आहे. हा. तर झाले कमी जास्त काय गणपती तर तिकडे पण तुम्हाला अच्छा. गजमुख आर्टचे गणपती बघायला भेटतील. खूप जण बोलत होते तो मंडप अजून माहित नाही, तुम्ही आज सांगा. मग तो मंडप तुमचाच आहे म्हणजे? नाही, नाही, होणार आपलाच आहे. अच्छा. आणि आपण काही मूर्तिकारांना पण त्याच्यात इन्व्हॉल्व केलं. अच्छा अच्छा, म्हणजे दुसरे मूर्तिकार पण आहे. हा, जागेचा अभाव आहे. अभाव आहे. हा. बाकी लालबाग परिसरात इथपर्यंत जागेची भरपूर अभाव असल्या कारणाने ही जी जागा आहे अवेलेबल झाली आहे. मग त्याच्यात आपण काही मूर्तिकारांना देणार आहेत ती जागा हम्म. यंदाच्या वर्षी. अच्छा. आणि आता तो तुम्ही जो बोलता तो एकदम मोठा चेहरा कधीपर्यंत तरी? खूप तो मार्केटमध्ये नाव झालाय. तो डायरेक्ट तुम्हाला ट्रॉलीवरतीच भेटेल. ठीक आहे दादा, धन्यवाद. नक्की नक्की त्याचा प्रयत्न आहे आणि ते नक्की मार्केटमध्ये आणणार. आणि मला ते गोष्टी रिव्हील करायची गरज नाही. हा. आणि नक्कीच तो चेहरा आणि ते बॉडी हम्म. तुम्हाला पाहायला भेटणार. ठीक आहे. कलाकार लोकांना पण पाहायला भेटणार. अच्छा अच्छा अच्छा. आता तुमच्या कामगारांबद्दल काय म्हणणार आहे? आहेत भरपूर आहेत कामं आपल्याकडे. युपी बिहार पासून मराठी माणसं आहेत. हम्म. आमच्या इथे आता कप परेडचा यंदा महाराजाचा कप परेडचा महाराज, हा ते एकदम आम्हाला दिसतं ते, त्याबद्दल काय म्हणत त्या मंडळाबद्दल? यंदा पण आपल्याकडे ते विश्वास दाखवून आपल्याकडे यंदा त्यांनी ऑर्डर दिली आहे. हम्म. त्यांचा विश्वास पूर्ण संपादन करायचा आणि त्यांच्याच मंडळातली पोरं आज आपल्याकडे इथे मदतीला पण येतात. अच्छा, सगळेजण येतात. एक तुमचं हे ते तिलोकाच आहेत. ओके ओके. आणि त्यांचा यंदा गुलाब्यात हम्म. एक जल्लोष रूपात गणपती आपण साकारणार आहोत. हम्म. आणि नक्कीच एक वेगळी रूपरेखा गुलाब्याच्या साईडला भेटणार. तुमच्याकडे एक नवी मुंबईचा पण तो मंडळ आहे? नक्की ना, नवी मुंबईचा पण आहे आपल्याकडे. नेरूळचा गणपती आहे. अच्छा अच्छा. जबरदस्त मुलं आहेत हम्म. आणि एकदम होतकरू अशी मुलं आहेत आणि एकदम असं सपोर्टक. सपोर्ट. हा. आणि गणपती विषय बोललं तर ते लोक एवढ्या लांबून सुद्धा 10 वेळा चक्कर मारणार. हो हो. की तेज आहेत, हा. भक्तिमय पोरं आहेत. हा. त्यांचा सुद्धा यंदा एक युनिक कन्सेप्ट आम्ही करणार आहोत. हम्म. नक्कीच तुम्हाला थोड्या दिवसांनी इथे याच जागेवरती ट्रॉली बघायला बघायला भेटणार. मिळणार. अच्छा आणि त्याची तयारी पण चालू आहे आमची. अच्छा अच्छा. आता आमचे सगळे संभाषण चालू आहे हम्म. त्या विषयावरती. कसे स्केच होणार, काय होणार, हम्म. कसं ते मूर्ती घेतली जाणार. हा. मग यंदा जरा मोठ्या बॉडी मध्ये पण आपण करणार आहे. अच्छा, अच्छा. त्यावेळेला एक 10-12 फुटाचे असायचे. हम्म. आता यांना युनिक मोठ्या बॉडी मध्ये पण आपण देणार आहोत. अच्छा. मग त्या हिशोबात आपलं कामकाज आता चालू आहे. सुरू होणार आहे. आणि येत्या रविवारी त्यांची ट्रॉली येणार. अच्छा, आता ट्रॉली तर म्हणजे येणारच आहे आता. आणि जॉईनिंगचं काम तुमचं नेक्स्ट वीक पासून सुरू? चालू. ठीक आहे. ट्रॉली एकदा आली की आमचं कसं असतं, सिस्टमॅटिक असतं. हम्म. कुठली पण ट्रॉली कुठे पण टाकली, कुठले पण पार्ट कुठे पण टाकले असं नसतं. हम्म. सगळे डेट वाईज गणपती असतात. तुम्ही मंडपाची रचना सुद्धा बघितली हो, असेल हो. बाहेरून, की खूप मोठं आहे. जो पण गणपती असेल हम्म. डेट वाईज असतो गणपती. म्हणजे कुणाला अडथळा नाही येणार त्या हिशोबात त्या ट्रॉल्या लावल्या जातात, बरोबर. पाटं लावले जातात. हम्म. आणि त्या हिशोबाने डेट वाईज गणपती ठेवले जातात. अच्छा. आणि प्रत्येक डेट वाईज त्यांची गणपती. जसं 30 तारखेला 5वा कुंभारवाडाचा गणपती जाणार आहे. त्याला फ्रंटल ठेवणार आहे. हम्म. आणि त्याच्यानंतर काही 30 तारखेच्या नंतर जे जाणार आहेत 1-2 तारखेपासून ते 6 तारखेत. आता यंदा जास्त लोड म्हणजे 5 ते 6 तारखेला आहे. मग त्या हिशोबात आपण इथे गणपती त्यांची आरास इथे ठेवणार आहे. त्यांची जागा इथे ठेवणार आहे. हम्म. आणि मग असं
त्या डेट वाईज गणपती डिलिव्हरी होणार. पाचच्या वेळेला थोडासा इश्यू झाला होता डिले मध्ये सगळ्या गोष्टी, पण यावर्षी मी होप करतोय दादा सगळ्या गोष्टी प्रॉपर रित्या ऑन टाइम नक्की. सगळ्या होऊन झाल्या. कसं आहे, गेल्या वर्षी कसं बोललं तर माझंच एकट्याचं डिले हो. झालं नव्हतं, भरपूर. पण तुम्ही जर मीडिया तुम्हाला माहिती असेल, हो, हो, माहिती आहे. आज, परेल पासून ते पूर्ण महाराष्ट्रातल्या मूर्तिकारांना हा त्रास झालेला गेल्या वर्षी, कारण की ऑलरेडी पीओपीचे संबंध होते, Correct. पीओपी लेट चालू झालं, परमिशन लेट भेटले, त्याच्यामुळे ऑर्डर भरपूर असल्या कारणाने सगळ्याच मूर्तिकारांची एक डिले वाटचाल झाली आणि सगळ्याच मूर्तिकारांना तो त्रास झाला, कारण की कमी टायमिंग मध्ये जास्त प्रोडक्शन करणं हा प्रत्येक मूर्तिकाराचा प्रॉब्लेमच होता गेल्या वर्षी. तर यावर्षी कुठलाही मूर्तिकार डिले नाही राहणार आणि सुंदरहून सुंदर प्रतिकृती देण्याचा प्रयत्न करणार. ओके दादा, तुला खूप खूप शुभेच्छा दादा. थँक्यू नक्कीच. थँक्यू सो मच. मित्रांनो, इथे हा मंडप पूर्ण झालाय. सतीश दादांचा पण ह्याच्यामध्ये मंडप आहे आणि बहुतेक ह्याच्यामध्ये माझ्या एक असं मला वाटतंय की इथे बहुतेक आपला रेश्माताई स्टुडिओ आर कातो यांचा पण वर्कशॉप असणार आहे. हे बघा, पूर्ण काम झालेलंच आहे. तुम्ही बघू शकता, खूप छान असा मंडप बांधलाय लोकांनी प्रॉपर रित्या. आय होप तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. जय गणेश.